बरं किती उशीर झाला, अजून अथर्व आला नाही ना. हा तर केव्हाच सुटली असन ना. स्कूल बस आलेली असन का हो? नेहा आली असन का हो? नेहा अगं जरा शांत हो, येईल तो. पावसा पाण्याचे दिवस आहे, बस लेट झाली असेल. संध्याकाळी ट्रॅफिक पण किती वाढलं हल्ली. आता एवढी लेट होईल का बस? बाहेरगावची बस आहे का ती एवढं लेट व्हायला? झालं स्कूल सुटल्यानंतर पटापट पोरं बसते स्कूल बस मध्ये, येते स्कूल सुटते बस. करावं काही का तुम्हाला काही काळजीच नाहीये, बस मीच बडबड करत राहते. हे तूच ठरव ना, मला काळजी नाही. काळजी असून काय करायचं? यायला तर हवा होता आतापर्यंत. येईल तो, धीर धर जरा. एक काम करा बरं, तुम्ही फोन करा बरं स्कूल मध्ये आणि विचारत आहे ना म्हणून स्कूल बस सुटली का, विचारा अथर्वची स्कूल बस सुटली. पण माझ्याजवळ नंबर कुठे शाळेचा? सुनबाईच्या मोबाईल मध्ये आहे. हे असं असते तुमचं. आता हे सगळे फोन ठेवायचे असतात का नाही मोबाईल मध्ये? आणि अडचणीला उपयोगी पडतात का नाही सांगा बघू. मला काय स्वप्न पडलं होतं का असं काय होईल म्हणून? मला काय कळत नाही, तू का चिडचिड करतेस एवढी? अगं आता आजारावरून उठली, जरा शांत राहा. येईल तो एवढ्यात, नाही तर मी जाऊन बघतो थोड्या वेळाने. थोड्या वेळाने जाणार का? असं काहून बरं करता तुम्ही? आता जा ना. मी जातो करता आणि जातच नाही बरं. बघूया ताई, हा अजून अथर्व आला नाही, पहा बरं. नेहा आली का हो? ती बस आली का? आई मी तेच सांगाय आले, शाळेची बस आली आहे, नेहा उतरली, अथर्व नाही आहे बस मध्ये. का? माहिती नाही, नेहा म्हणाली सकाळी स्कूलला जाताना अथर्व बरोबर होता, आता नाहीये. बापा देवा, पहा बरं. तरी मी तुम्हाला सांगत होते पण फोन घेऊन द्या तुमच्याकडे म्हणून. नंबर नाही काही नाही, माझी मध्ये वर खाली होऊन झालं. मी का करू कळत नाही, कुठे शोधायचं, का करायचं आता? अगं थांब जरा, मी सुनबाईला फोन लावतो. मावशी, तुम्ही या मुलाला पाहिलं का कुठे? नाही. बघू, पुढे बघूया. रेवती, हा बाबांचा फोन आहे. बघ, त्यांना खरं काय ते सांग. अगं पण कसं सांगू त्यांना, ते घाबरतील ना. अगं पण त्यांना सांगायलाच हवं ना. हे बघ, शाळेच्या बसची वेळही होऊन गेली आहे. हॅलो. हा हॅलो सुनबाई. अगं अथर्व अजून पण घरी आलेला नाहीये. तू शाळेत जरा विचारपूस करतेस का? बाबा ते काय झालं? तू बोलत का नाहीयेस? बाबा मगाशी भक्तीनीचा फोन आला होता. हा, त्या सांगत होत्या का अथर्व आज शाळेत आलाच नाही म्हणून. काल मी आणि रेवती शोधतोय. बाबा ते म्हणजे तू आणि रेवतीच आहे का तिथे? मी येतो. नाही बाबा, आनंद भाऊजी पण आहेत आमच्या बरोबर आणि आता हे पण आले. गुरु आला तिथे? कुठे आलाय गुरु? गुरु काहून आलाय? कुठे अथर्व? अगं थांब, मी बोलतोय ना जरा. शांत राहा तू. तू काळजी करू नकोस, मी येतो तिथे. नाही नको बाबा, तुम्ही घरी थांबा आईंच्या जवळ. मी तुम्हाला आधीमध्ये फोन करत जाईल. हा. काल कुठे अथर्व? काही कळलं का? मला काही कळलं का? बोला ना. अगं काय झालं, अथर्व इथून शाळेत निघाला पण तो शाळेत पोहोचलाच नाहीये. सुनबाई वगैरे सगळे शोधतायत त्याला. आई, कुठे गेला अथर्व? वहिनी, शाळेतल्या लोकांना अजूनही काही कळलेलं नाही. कुठे गेला असेल अथर्व? मला तर आता भीती वाटून राहिली का रेवती. वहिनी, मला वाटतं आपल्याला पोलिसांकडे जायला हवं. पोलीस? हो, दुसरा पर्याय नाहीये. मी प्रज्ञाला फोन करू का? लगेच कर फोन तू. कोण प्रज्ञा? बकुळा मावशीची मुलगी. अच्छा, हा, ती पोलिसात आहे. ओके, हा. हॅलो प्रज्ञा. प्रज्ञा, अथर्व हरवलाय का सकाळपासून? शाळेत नाही येतो. कुठे? हो, आम्ही येतो. हो, आपल्याला पोलीस स्टेशनला जायला लागेल.
चला मग माझ्या गाडीतून जाऊया चला. नाही नको, आम्ही येतो आम्ही. अरे आता काय आमचं तुमचं करायची वेळ आहे का ही? हो आहे, आम्ही तुझ्याबरोबर नाहीये. हे बघ रेवती, घरून फोन आहे, ते माझ्याकडे. थांब, मी बोलते. हा बाबा, काय? अथर्व घरी आलाय? अगं आत्ताच आलाय घरी, तुम्ही सगळे घरी या आधी. हो, आम्ही लगेच येतो. अगं सुनबाईचा फोन लागत नव्हता म्हणून तुझ्या फोनवर केलाय मी. बरं झालं तुम्ही मला फोन केलात, पण तो होता कुठे? सांगतो ना, तुम्ही सगळे घरी तर या आधी. हो, आलोच. काय झालं काय? अथर्व घरी आलाय का? अथर्व सापडलाय आणि सुखरूप आहे. गॉड. अथर्व सापडला, तपासणारा काही नको. चला आता लवकर घरी जाऊया. मला कधी एकदा अथर्वला भेटतोय असं झालं. हो चला आता. आनंद भाऊजी, आपण 3 जण जाऊया. तुम्ही नाही आलात तरी चालेल. का आता अथर्व सापडल्यानंतर माझी गरज संपली का? गरज तुम्हाला नाहीये आमची. तुम्ही अथर्वच्या बाजूनी कधीच विचार केला नाही काय. आणि आता तुम्ही आलात तर अथर्वला असं वाटेल की हे आपण हे असं वागल्यानंतर बाबा घरी येतात म्हणून. मला अथर्वला खोटी स्वप्न दाखवायची नाही. अरे उचल ना फोन. असं करतोय हा. ऑफिस मध्ये करू का फोन? हॅलो एले. हॅलो, हा गॅरी कुठे आहे? व्हॉट? गुरु सर कुठे आहेत? रश्मी सांग ना प्लीज, फोन दे त्यांना. सर बाहेर गेले दुपारीच. कुठे गेले? माहित नाही मॅम, पण खूप गडबडीत होते. दुपारपासूनच नाहीये. गेला कुठे हा? माझा फोन का रिसीव्ह करत नाहीये? नाही रडू नाही ना बाबा. तू आला ना घरी. घरी आला का नाही? हा, काऊन रडते मग तू? कुठे गेला होता तू? कुठे गेला होता तू? स्कूल मध्ये नव्हतं गेलं, मग कुठे गेलं होतं सांग तर. तू काऊन नाही सांगत बा? सांग तर. का आलं? खर्चटलं का? आई बाई, कुठे पडलं गिडलं का तू? हा, दुखत आहे का फार? आई ग, कुठे कुठे लागलंय पा बरं. आल्या आल्या किती प्रश्न विचारशील. हो, पडला ना. हो, जा पहिले त्याला काहीतरी लाव. हा, बस बस बस, शांत बस. थांब थांब, मी आले आले आले. मला म्हणते लागून तुला इथे. ओ हो, पायाला पण लागलं. पडला होता का तू? हा? कुठे गेला होता तू? हा? आई तुला शोधते. मला एक सांग, तू शाळेत का नाही गेला? स्कूल बस मध्ये बसून गेला होतास ना? ये ये, बस इथे बस. बस, सावकाश 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 सावकाश. बस बस, मी लावते ना. हळू 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 हळू. हा काय का? काहीच तर बोलून नाही राहिला हा. कुठे गेला होता? ही वाटते त्याला सांगायची. अथर्व बाळा, कुठे होतास तू? हा, शोधलं तुला. नसता सापडला तर काय केलं असतं मी? कुठे होतास? असं कसं निघून गेला तू शाळेत ना? आल्यापासून काहीच बोलत नाही तो. मी विचारलं, याईनी विचारलं, काहीच उत्तर देत नाही. अथर्व, अरे काय कुठे होतास तू? बाबा तुम्ही कुठे होता? मी तुम्हाला केलेलं शोधायला. अरे अथर्व, मी तुला भेटायला येणार होतो ना नंतर. हा, मी तुला सांगितलं ना, पण तू असा कसा गेलास कोणाला न सांगता? हा, टीचरलाही कळवलं नाहीस काही. आणि काही झालं असतं तर काय केलं असतं मी अथर्व? बाबा तुम्ही माझ्यावर प्रेम करता?
हो अथर्व, हा काय प्रश्न आहे का? तुम्ही खोटं बोलता. अथर्व नाही, असं काही नाहीये. तुम्ही तर पॅरेंटवर प्रेम करतात. अथर्व, त्या पेंटिंग मध्ये सगळी मुलं फिरवतात आणि स्कूल मधली पण सगळे म्हणतात तुझ्या बाबांनी दुसरे लग्न केलं आणि निघून गेले. अथर्व, तुझ्या बापाकडे तुझ्या प्रश्नांची उत्तरं नाही आहेत. तर त्याने कधी विचारच केला नाही आपण कसे वागतो, आपण काय निर्णय घेतो, याचा काही आपल्या मुलावर परिणाम होईल म्हणून. आपल्या मुलाला कुठल्या संकटाला तोंड द्यावं लागेल, आपल्या मुलाला कुणाकुणाचे बोलणे ऐकून घ्यावं लागेल. हो, लोकांना उत्तर द्यायला मी समर्थ आहे. हा? आहेस ना, पण एक बाप म्हणून असमर्थ आहे त्याचं का? आहे तुझ्याकडे या प्रश्नाचं उत्तर? तुझ्या मुलाच्या प्रश्नाचं उत्तर आहे तुझ्याकडे? आज त्याला काही झालं असतं तर काय केलं असतं आम्ही? अथर्व सापडलाच नसता, त्याला काही दुखापत झाली असती, तो हरवला असता तर काय केलं असतं सांग ना. गुरुनाथ, कधीतरी आपली चूक मान्य करायला शिक. नाही जाण्याची तर मनाची तरी लाज ठेव. आपण यात माझा काय दोष आहे? तो गेला ना मला शोधत, मी काय केलं त्यात? नाही, आणि एवढं मला बोलताय तुम्ही, हा मुलगा शाळेत न जाता बाहेर भटकतोच कसा, त्याचं उत्तर आईला नाही विचारत त्याच्या? का तिचे संस्कार कमी पडलेत की काय? नाही, मुळात आधी नीट आई व्हायला शिक म्हणावं. घर संसार मुलाला सांभाळायला शिक, मग बंद काय बनायचं ते सांगा तुमच्या लाडक्या सूनबाईला. गुरुनाथ, बाबा ओरडू नका. दर वेळेला ओरडलं म्हणजे तुमचं बरोबर आणि माझं चूक असं सिद्ध होत नाही. बा जरा खूप बोललात. यापुढे काही बोललात ना तर ऐकून घेणार नाही. काय मिरच्या झोंबल्या हा, की उत्तर नाही आहेत? मला जाब विचारण्याचा अधिकार तुम्ही कधीच गमावलेत गुरुनाथ सुभेदार. हा पोरगा तुमच्यासाठी तळफडतो, पण सतत तुम्ही त्याच्या समोर चुकीचं वागून राहिला. मला काही अधिकार नाहीये मला बोलण्याचा. काय केलं तो तुम्ही याच्यासाठी, आणि आता तरी काय करताय? नाही, मग काय करायला हवं होतं? तू इथं फुकटचा पुळका दाखवत बसू नकोस. चल निघितून. हो, मी जाणारच आहे. नाही, मला कुणी सांगायची गरज नाही मी केव्हा आणि कधी जायचं ते. अथर्वची काळजी मला सुद्धा आहे, म्हणून ऑफिस मधून तडक आलो मी. हो, उपकार केले ना आमच्यावर. आम्हाला सांगतो तडक ऑफिस मधून निघून आलो. याच्याबद्दल एखादा पुरस्कार द्यायचा का तुला? जाऊ द्या बाबा, नको या टॉपिकवर डिस्कस करूया. आणि गुरु प्लीज तू पण आता बस कर. या सगळ्याचा परिणाम बिचारा अथर्ववर होतोय. अरे पण या सगळ्याला काय मी एकटाच जबाबदार आहे का? हो, वा, नाही मग काय विषयच संपला ना. पण या सगळ्याला तुम्ही कारणीभूत आहात. तुम्ही सगळ्यांनी मिळून ही वेळ आणली आहे माझ्यावर. वा, याला काही अर्थच नाही. अजूनही चुकांवर चुका, चुकांवर चुका, चुकांवर चुकाच करत राहते. अख्खी दुनिया एक तरफ असते आणि आपली पोरं बाळ, आपलं कुटुंब एक तरफ असते. या दुनियेमध्ये आपल्या पोरा बाळांच्या व्यतिरिक्त जास्त महत्व कोणालाच नसते, हेही अजून कळत नाही याला. अथर्वला का झालं असतं ना तर स्वतःला माफ केलं असतं का याने विचार आला? सरिता, त्याला काही बोलणं म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी आहे. उद्या अथर्व याच्यासोबत असं वागेल ना तेव्हा कळेल याला. अथर्व, तू आजी बरोबर आतमध्ये जातो का? जा. नाही, अथर्व कुठेही जाणार नाही. एक वडील म्हणून त्याच्याशी बोलण्याचा मला हक्क आहे आणि तो हक्क कुणी हिरावून घेऊ शकत नाही. अथर्व, ऐक, आता मला शांतपणे सांग, काय झालं होतं? तू असा एकटा काय गेलास आणि असं कसं आलास तू घरी? मला नीट सांग बरं सगळं.
मी इथे स्कूल पर्यंत गेलो, पण स्कूलच्या गेटच्या आतमध्ये मी नाही गेलो. मी तिथून तुम्हाला शोधायला गेलो. तिथून मला बैलांडी दिसली. मी बैलांडीला हाक मारली. तिने मला बघितलं आणि मान फिरवली आणि ऑर्डरटी निघून गेली. काय? ऐकलंस ना? त्या शनायानं अथर्वला रस्त्यात पाहिलं, पण घरी आणलं नाही. त्याच्याशी बोलली नाही, सरळ निघून गेली. अरे एवढं निर्दय कोणी असू शकतं? अरे एक लहान मुलगा रस्त्यावर फिरतोय हे बघून तरी तिनं थांबायला हवं होतं की नाही? माणूस नावाची काही गोष्ट आहे की नाही तिच्या? अहो बाबा, माणुसकीची अपेक्षा कोणाकडून करून राहिला? राधिका, फोन कर मला, नाहीतर मी खरंच कुठेतरी निघून जाईन. शनाया, एक्सक्यूज मी. शनायाचं काय चाललंय? हॅलो, अरे गॅरी, मी तुला कधीचा फोन ट्राय करते. आहेस कुठे तू? मी ऑफिसमध्ये पण फोन केला होता. ती रिसेप्शनिस्ट म्हणाली की तू दुपारीच निघालायस. तू गेलायस कुठे आता? बच्चा, इथे जरा एक प्रॉब्लेम झालाय. काय प्रॉब्लेम झालाय? ते मी आता नाही सांगू शकत. मी घरी आल्यावर सांगतो ना तुला. अरे हो, पण तू कधी येणार आहेस आणि काय झालंय एक्झॅक्टली? मी येतोच, आल्यानंतर सांगतो तुला. ओके, प्लीज. बाय बाय. अरे लाज नाही का हो वाटत तुम्हाला? इथे आपला मुलगा रडतोय आणि तुम्ही तुमच्या बच्च्याबरोबर गुलुगुलू बोलत बसलात. माइंड युअर लँग्वेज. हा, हे काय टाइमपास नाही करते इथे. मग काय आम्ही टाइमपास करून राहिलो इथे? काय बोलताय तुम्ही? इथे चाललंय काय? विषय काय? तुम्ही बोलताय काय? त्या शन्यानी तुमच्या बँक बॅलन्स मध्ये जसा परिणाम केलाय ना, तसा तुमच्या मेंदूवरती सुद्धा केलेला दिसतोय. तिला मध्ये आणायची काही गरज नाहीये. तिचं काय करायचं मी बघून घेईन. हो ना? मग तसं आम्ही पण आमचं बघू शकतो. मी समर्थ आहे सगळं बघायला. अथर्व माझा मुलगा आहे, मी सगळं बघून घेईन. तुम्ही आमच्या लाईफ मध्ये इंटरफेअर करू नका. नाही, मला तसाही इंटरेस्ट नाहीच आहे. विषय अथर्वचा आहे म्हणून मी इथे आलो. त्याच्या बाबतीत मी इनडिफरंट राहू शकत नाही. तुम्ही नेहमीच इंडिफरंट होता, पण अथर्व माझा मुलगा आहे म्हणून मी त्याच्यासाठी काहीही करेन. हो काय, तुझ्या एकटीचाच मुलगा आहे तो? नाही, म्हणायला गेलं ना तर तो तुमचाही मुलगा आहे. पण काय केलं तुम्ही त्याच्यासाठी? काही नाही. तेव्हा निघा इथून. नाही म्हणजे नक्की काय करायला हवं तुम्ही? एंगेजमेंट करताना 100 वेळा विचार करायला हवा होता. तुमच्या या भातुकलीसारख्या फडतूस एंगेजमेंटमुळे माझ्या पोरावरती काय परिणाम होऊन राहिला याचा थोडा विचार तरी केलायत का तुम्ही? नाही, तुम्ही नाही त्याचा विचार करू शकत. म्हणून सांगते, निघा इथून. काका, इथून तुम्ही नका ना जाऊ. तुम्ही तर सगळे मला बलाच झिरवणार. अथर्व बाळा, तुला कोणी नाही हसणार. तू असं काऊन बोलतोस? हे बघ अथर्व, हा, मी येईन ना तुला भेटायला. हा, मी इथे राहत नाही, त्यामुळे मला जास्त वेळ इथे थांबता येणार नाही. ओके? नाही, नका ना तुम्ही. अथर्व, तू गुड बॉय आहेस ना, मग गुड बॉय सारखं का नाही वागत? कोण कोणाला सांगतोय? अथर्व ऐक, मी तुला भेटायला येईन. हा, नक्की, प्रॉमिस. फक्त यापुढे असं कुणालाही न सांगता असं कुठेही निघून नाही जायचं. ठीक आहे? कळतंय तुला? प्रॉमिस? प्रॉमिस. गुड बॉय. हा, मी येईन नक्की भेटायला. बाय बाय. पहिलाच कसा निघून गेला? बाबा सोडा, जाऊ दे त्याला. आधी थोडासा विचार करूया आणि त्याला सांभाळूया.